Hello students, in the previous video of financial accounting, we discussed computerized accounting environment, its meaning, application of computerized accounting system, its advantages and disadvantages. Now, in this video, we are going to discuss difference between manual accounting and computerized accounting and various accounting softwares used in recent era. Difference between computerized accounting and manual accounting. First point, meaning. Manual accounting is a system of accounting that uses physical registers and account books for keeping financial records, whereas computerized accounting is an accounting system that uses an accounting software for recording financial transactions electronically. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग आणि मॅन्युअल अकाउंटिंग यापैकी पहिला फरक आपल्याला सांगता येऊ शकतो दोघांच्या अर्थाचा. मॅन्युअल अकाउंटिंग की ज्यामध्ये आपण फिजिकली रजिस्टर्स बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतो, तर कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये सगळा फायनान्शियल डाटा की जो आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रेकॉर्ड करतो. Second one, recording. Recording is possible through books of original entry. Data is recorded in customized database. ज्यावेळेस तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करता त्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला ओरिजिनल बुक ऑफ एंट्री म्हणजे जर्नल एंट्री किंवा सबसिडरी बुक्स मेंटेन करावे लागतात आणि त्यातनं तुम्ही पुढे लेजर, ट्रायल बॅलन्स यामध्ये डाटा एंट्री करत जाता. पण ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये डाटा एंट्री करता त्यावेळेस ॲक्च्युली डाटा एंट्री फक्त ओरिजिनल एंट्रीचीच करावी लागते, म्हणजे फक्त जर्नल एंट्रीचीच तुम्हाला एंट्री ही कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये करावी लागते. नेक्स्ट वन, कॅल्क्युलेशन. In manual accounting system, all the calculations is performed manually, but in computerized accounting system, only data input is required. The calculations are performed by computer system. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये सगळे कॅल्क्युलेशन हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट करावे लागतात. तर कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये फक्त तुम्हाला डाटा रेकॉर्ड करावा लागतो. जे पुढील सर्व कॅल्क्युलेशन्स आहेत ते सर्व कॉम्प्युटर सिस्टीम स्वतः परफॉर्म करते, स्वतः करते. नेक्स्ट वन, स्पीड. Manual accounting system is comparatively slow than computerized accounting system. It means computerized accounting is faster than the manual accounting. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये हँड रिटन स्वरूपात अकाउंटिंग केलं जात असल्यामुळे लागणारा वेळ आणि त्याचबरोबर प्रत्येक एंट्री जर्नल एंट्रीचे पुढे सेकंडरी जनरल बुक्समध्ये रेकॉर्डिंग म्हणजे लेजर, ट्रायल बॅलन्स यामध्ये रेकॉर्डिंग इंडिव्हिज्युअली करावं लागतं. पण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये फक्त जर्नल एंट्री केल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग पुढे आपोआप होत जातं, त्यामुळं ही सिस्टीम जास्त फास्टर आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट, ॲडजस्टिंग एंट्रीज. इट इज मेड फॉर रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. It can be made for rectification of errors. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एंट्रीचा विचार करता त्यावेळेस एखादी एंट्री जर आपली पोस्ट करण्यासाठी किंवा एंट्री फॉर्म करण्यामध्ये जर काही मिस्टेक झाली असेल तर ती एंट्री आपण रेक्टिफाय करू शकतो. त्यासाठी रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या सिस्टीमचा वापर केला जातो की जो तुम्ही इयत्ता 11वीमध्ये शिकलेला आहात. तर ज्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये एखादी एंट्री तुमची चुकली जाईल त्यावेळेस रेक्टिफिकेशन ऑफ एरर सिस्टीमचा वापर करून तुम्हाला सेपरेट रेक्टिफाईंग एंट्री पोस्ट कराव्या लागतात. मात्र मॅन्युअल अकाउंटिंगच्या विरुद्ध कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये या पद्धतीने रेक्टिफिकेशन ऑफ एंट्री व्यतिरिक्त सुद्धा आपण एंट्री रेक्टिफाय करू शकतो. ज्या डेटची आपण एंट्री चुकलेली आहे त्या डेटची एंट्री आपण एडिट करून ते रेक्टिफिकेशन करू शकतो. नेक्स्ट पॉइंट, बॅकअप. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम हे
मॅन्युअली बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा रजिस्टर्समध्ये फिजिकली मेंटेन केलेलं असतं, त्यामुळे त्याचं कोणतंही बॅकअप घेता येत नाही. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये बॅकअप घेता येऊ शकतं, ते आपल्याला तो संपूर्ण डाटा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सेव्ह देखील करता येऊ शकतो. ट्रायल बॅलन्स. In manual accounting system, trial balance is prepared when it is required. But in computerized accounting system, instant trial balance is provided every day, every time. म्हणजेच कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये ट्रायल बॅलन्स हे तुम्हाला पाहिजे तेव्हा अवेलेबल होऊ शकतं. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये ज्या दिवशी तुम्हाला ट्रायल बॅलन्स हवा आहे त्या दिवशीचं प्रिपेअर करावं लागतं. त्यामुळे मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये ट्रायल बॅलन्स हे साधारणपणे वर्षातून एकदा फार तर दोनदाच प्रिपेअर केलं जातं. फायनान्शियल स्टेटमेंट्स. In manual accounting, it is prepared at the end of the period or quarter. But in computerized accounting system, it is provided at the click of button. It means, ज्या वेळेस तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करता त्यावेळेस तुम्ही एका ठराविक पिरियड नंतर तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करता. डेली फायनान्शियल प्रिपेअर मॅन्युअली प्रिपेअर करणं कधीच शक्य नसतं. त्यामुळे एक ठराविक पिरियड बिझनेसच्या स्कोपनुसार हे ठरलं जाईल. काही बिझनेसमध्ये 3 मंथ्सनी केलं जाईल, काही बिझनेसमध्ये 6 मंथनी किंवा काही बिझनेसमध्ये ॲन्युअली सुद्धा हे फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर केले जातात. पण मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जरी हा दोष असला तरी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये तुम्ही कॉम्प्युटरवर एका बटनाच्या क्लिकवर सगळे फायनान्शियल स्टेटमेंट हे प्रिंट काढू शकता. नाउ various accounting softwares used in recent era. For computerized accounting, there are number of accounting softwares available in market such as Tally Package, QuickBooks, Seg Instant, Seg Line 50, SAP, Spreadsheet, Cash Call, accounting software as a part of ERP, and last one, customized accounting software. First one, Tally Package. Number of versions of Tally packages are available. It is easy to understand. Tally package is friendly for the user. Anyone along with the perfect accounting knowledge can easily use this software. This is also cheap to install on. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ज्या व्यक्तीला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम येत नसेल मात्र अकाउंटिंगचं नॉलेज आहे, परफेक्ट नॉलेज आहे, ती व्यक्ती कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये टॅली पॅकेज वापरून इझिली अकाउंटिंग करू शकते. मोस्टली आज जर विचार करायला गेलं तर टॅली अकाउंटिंग पॅकेजेसमध्ये वेगवेगळे व्हर्जन्स अवेलेबल आहेत आणि टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर लोड करणे किंवा ते वापरणे यासाठी येणारा कॉस्ट ही खूप कमी प्रमाणात आहे. आज बऱ्याचशा व्यवसायामध्ये हे पॅकेज वापरताना आपल्याला दिसून येते. QuickBooks. Second one, QuickBooks. This package meets simple bookkeeping needs and useful to those who are responsible for accounting work. लक्षात घ्या की ज्या व्यक्तींना अकाउंटिंगचं नॉलेज नाही आहे किंवा ज्या व्यक्ती ह्या अकाउंटिंग वर्कमध्ये ट्रेन झालेल्या नाही आहेत पण त्यांना त्यांचे सिम्पल बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावयाचे आहेत, त्यांच्यासाठी QuickBooks ही सिस्टीम किंवा हे सॉफ्टवेअर वापरणं सोयीचं ठरू शकतं. या सॉफ्टवेअरमध्ये नॉर्मली डेली रुटीनमध्ये होणारे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं सहज शक्य होतं. मात्र इतर सॉफ्टवेअरप्रमाणे या सॉफ्टवेअरला काही ॲडव्हान्स स्टेटमेंट्स हे आपल्याला तयार करता येऊ शकत नाहीत. नेक्स्ट वन, सेज इन्स्टंट. हे सगळ्यात पहिला सुरुवातीचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे असं म्हटलं जातं की जे बुक कीपिंग, इन्व्हॉइसिंग, ॲनालिसिस या प्रोसेससाठी वापरलं जातं. ज्या युजरला अकाउंटिंगचं थोडंसं नॉलेज आहे
म्हणजेच तो परफेक्ट नाही आहे आणि ज्याला थोडंसं कॉम्प्युटर सेक्टरचं नॉलेज आहे त्या व्यक्ती सेज इन्स्टंट या सॉफ्टवेअरचा वापर करू शकतात. सेज लाईन 50 यालाच सेज स्टर्लिंग असं सुद्धा म्हटलं जातं. या सिस्टीममध्ये बुककीपर, अकाउंटंट प्लस, फायनान्शियल कंट्रोलर या पद्धतीचे व्हेरिएबल्स आपल्याला पाहायला मिळू शकतात. नेक्स्ट वन, सॅप, सिस्टीम ॲप्लिकेशन अँड प्रॉडक्ट्स. सॅपचा फुल फॉर्म आहे सिस्टीम ॲप्लिकेशन्स अँड प्रॉडक्ट्स. यामध्ये आपल्याला सॅपचं ओरिजिनल नेम हे जर्मन सिस्टीम असं देखील आहे आणि ही जी सिस्टीम आहे ती इंटरनेट बेस असणारी सिस्टीम आहे. इट हॅज ॲन ॲबिलिटी टू मर्ज फायनान्शियल रेकॉर्ड्स अँड कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स, की ज्या सिस्टीममध्ये फायनान्शियल रेकॉर्ड आणि कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स हे मर्ज करण्याची सिस्टीम अवेलेबल सुद्धा आहे. Spreadsheet package will have to use his knowledge and skills to keep control of the figures. जो यूजर आहे तो यूजर स्प्रेडशीट सॉफ्टवेअर वापरून वेगवेगळे ग्रुप्स ऑफ अकाउंट्स प्रिपेअर करू शकतो, कॅल्क्युलेशन्स करू शकतो, वेगवेगळे फंक्शन्स तो ऑपरेट करून डबल एंट्री सिस्टीमचं रेकॉर्डिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. The double entry is not automatically completed in this system. हे लक्षात घ्या की डबल एंट्री सिस्टीम ही यामध्ये प्रॉपरली आधीपासूनच अवेलेबल नाही आहे, मात्र आपण योग्य पद्धतीने याच्या फॉर्म्युल्याचा वगैरे वापर करून डबल एंट्री सिस्टीम पद्धतीने अकाउंटिंग करू शकतो. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टू यूज इट इन ॲन एन्व्हायरमेंट. लक्षात घ्या हे थोडंसं की ज्यामध्ये बिझनेस हाऊसेस हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे बिझनेसची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यावेळेस त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला हे वापरणं अशक्य आहे. कॅश कॉल. दिस सॉफ्टवेअर हँडल्स फंड अकाउंटिंग, बजेटिंग अँड ॲनालिसिस. ज्या ठिकाणी नॉर्मली स्मॉल टाईप ऑफ बिझनेस जे आहेत की ज्या बिझनेसमध्ये फंड अकाउंटिंग असेल किंवा बजेटिंग प्रिपेअर करायचं असेल किंवा काही ॲनालिसिस करावयाचे असतील तर आपल्याला कॅश कॉल हे सॉफ्टवेअर देखील वापरता येऊ शकतं. अकाउंटिंग सॉफ्टवेअर ॲज अ पार्ट ऑफ ERP. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग इज ॲन इंटिग्रेटेड पॅकेज that manages the business across the entire enterprise. The full form of ERP is Enterprise Resource Planning. Large organizations use ERP package where finance comes as a model. लक्षात घ्या की जे मोठे मोठे बिझनेस आहेत त्या बिझनेसला ERP सॉफ्टवेअर वापरताना आपल्याला पाहायला मिळू शकतं, मात्र ERP सॉफ्टवेअर हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. कस्टमाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर हा एक अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधला एक चांगला प्रकार आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो, की ज्यामध्ये आज जर बघायला गेलं तर बिझनेसमध्ये वेगवेगळे फील्ड आपल्याला पाहायला मिळतात, जसे की मेडिकल, क्लॉथ, ग्रॉसरी, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे ऑटोमोबाईल्स असतील, काही फर्निचरचे शॉप्स असतील, म्हणजे वेगवेगळे नेचरचे बिझनेस आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रत्येक बिझनेसच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या मेडिकल शॉपमध्ये जर तुम्ही गेला तर त्यांना त्यांचा डाटा हा एक्सपायरी डेट वाईज, बॅच नंबर वाईज, कंपनी वाईज मेंटेन करावा लागतो. पण तेच जर तुम्ही क्लॉथ स्टोअरमध्ये गेला तर त्या ठिकाणी डाटा हा तुम्हाला एक्सपायरी, बॅच हे मेंटेन करण्याची गरज नसते. तुम्ही फूड प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये किंवा फूड प्रॉडक्ट शॉपमध्ये गेलात तर परत तुम्हाला एक्सपायरी वगैरे मेंटेन करावीच लागणार आहे. म्हणजे प्रत्येक बिझनेसच्या रिक्वायरमेंट्स ह्या वेगवेगळ्या दिसून येतात. त्यामुळे ज्यांचे टिपिकल नेचरचे काही बिझनेस आहेत ते बिझनेसमन कस्टमाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर प्रेफर करतात, की ज्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हे त्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना सॉफ्टवेअर तयार करून देतात. आता उदाहरण द्यावयाचं झालं असेल की तुम्ही जर एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेलात तर त्या ठिकाणी उपलब्ध असणारा डाटा म्हणजेच त्यांची डेट असेल,
मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल, एक्सपायरी डेट असेल, बॅच नंबर असेल, हे सर्व डाटा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांच्याकडे दवा यासारखे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दवा दिलं आहे, पण यासारखे बरेचसे सॉफ्टवेअरसुद्धा आपल्याला मेडिव्हिजन हे देखील एक सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल घेता येऊ शकतं की जे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्या त्या बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांच्याकडे उपलब्ध झालेले असतात. वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपन्या अशा पद्धतीच्या सॉफ्टवेअर्स तयारसुद्धा करून देतात आणि अशा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची माहिती आपल्याला करून घेणं उचित ठरेल. या ठिकाणी आपण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हा टॉपिक पाहिलेला आहे. माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला पूजा होरा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.